नमस्कार. आजच्या या शास्त्रीय योग निद्रेच्या अभ्यासामध्ये मी तुमचं स्वागत करतो. मी विवेक रणवरे, प्रेरक प्रशिक्षक आणि संमोहन तज्ञ. योग निद्राचा जो आज तुम्ही अभ्यास करणार आहात, याच्याद्वारे जो अनुभव, जी अनुभूती तुम्ही प्राप्त करणार आहात ती खूपच विलक्षण असणार आहे. तुमचे शारीरिक आणि मानसिक तणाव पूर्णपणे नाहीसे होतील. तुमच्या भावनिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी ही योग निद्रा खूप फायद्याची ठरणार आहे. या शास्त्रीय योग निद्रेच्या अभ्यासामध्ये 8 विभागामध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आणि सर्वात सोपी गोष्ट म्हणजे तुम्हाला ह्या योग निद्राच्या अभ्यासामध्ये काहीच करायचं नाही, फक्त अनुभव घ्यायचा आहे. विलक्षण अशी अनुभूती येणार आहे, त्याला साक्षी भावाने तुम्हाला फक्त अनुभव घ्यायचा आहे. चला तर मग योग निद्रेला सुरुवात करण्यापूर्वी पूर्वतयारी काय असावी? योग निद्रा करण्यासाठी शांत आणि निवांत ठिकाण घरामधलं निवडा. तुमचं लक्ष विचलित करणार नाही, तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही, अशा पोझिशनमध्ये तुम्हाला झोपायचंय. अंगावरचे कपडे सैल असावेत. पट्टा, चष्मा वगैरे इतर चीज वस्तू बाजूला काढून ठेवा. अगदी कम्फर्टेबल पोझिशन मध्ये झोपा. दोन्ही पायांमधलं अंतर साधारण 1.5 फूट एवढं ठेवा. सरळ झोपायचंय. दोन्ही हात शरीराच्या बाजूला असावेत. हातांची तळवे आकाशाच्या दिशेने. शरीराच्या कुठल्याही भागामध्ये ताण नकोय. योग निद्रेचा अभ्यास सुरू असताना शरीराची कोणतीही हालचाल होणार नाही याची दक्षता घ्यावी. आता तुम्हाला शरीर ज्या पद्धतीने ऍडजस्ट करायचंय ते तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. कम्फर्टेबल व्हा. संपूर्ण शरीर झोपेप्रमाणे सैल सोडून द्या. निवांत झोपा. हळुवारपणे श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि बाहेर सोडायचा आहे. आणि आपण आता सुरू करणार आहोत योग निद्रेच्या अभ्यासाला. हळुवारपणे डोळे बंद करायचे. शरीरामध्ये कुठे तणाव आहे का ते पहा. शरीर पुन्हा एकदा व्यवस्थित करायचं असेल तर ते करून घ्या. शरीराचा कुठला भाग अवघडलेल्या परिस्थितीमध्ये असेल तर तो सैल करून घ्या. अगदी शिथिल करून घ्या. आणि माझ्या आवाजावरती लक्ष केंद्रित करा. 8 विभागामध्ये मी तुम्हाला अभ्यास तुमच्याकडनं करून घेणार आहे. पूर्वतयारी पहिल्या टप्प्यामध्ये तर आपण केलेलीच आहे. पुढे मी तुम्हाला तुमच्याकडून एक संकल्प करून घेणार आहे. तो संकल्प तुमचा क्लिअर वाक्यांमध्ये असावा. तुम्हाला या साधनेमधून काय अपेक्षित आहे तो संकल्प मी तुमच्याकडनं करून घेणार आहे. त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये शरीराची जाणीव करून घेणार आहोत. पूर्ण शरीर सैल, शिथिल आणि हलकं होणार आहे. त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये श्वासोच्छ्वास आणि ऊर्जेवरती आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. हे झाले आपले 4 टप्पे. त्यानंतर भावनेवरती आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. पुढच्या टप्प्यामध्ये कल्पनाशक्तीला विकसित करण्यासाठी, कल्पनाशक्तीला वाढवण्यासाठी आपण कल्पनाचित्र निर्माण करणार आहोत. त्यानंतर पुन्हा एकदा संकल्प आपण रिपीट करणार आहोत. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये
पुन्हा एकदा संपूर्ण शरीराचं निरीक्षण किंवा जाणीव करून आपण योग निद्रेच्या अभ्यासामधून बाहेर येणार आहोत. हा संपूर्ण योग निद्रेचा अभ्यास शास्त्रीय दृष्टिकोनातून रचलेला आहे. तुम्हाला याचा निश्चितच फायदा होईल. साधारण ह्या अर्ध्या तासाच्या योग निद्रेमध्ये तुम्हाला 2 ते 3 तास नैसर्गिक झोपेचा आनंद मिळेल. सुरू करूया. संपूर्ण शरीर सैल सोडलेलं आहे. डोळे बंद झालेले आहेत. आता संपूर्ण लक्ष तुमच्या श्वासांवरती केंद्रित करायचं. नैसर्गिकरित्या श्वासोच्छ्वास जो आत आणि बाहेर चालू आहे त्यावरती लक्ष केंद्रित करा. हळुवारपणे श्वास आतमध्ये चाललाय आणि बाहेर देखील चाललाय. श्वास घेतेवेळी हवेचं तापमान तुमच्या नाकपुड्यांमध्ये जाणवत आहे. श्वासोच्छ्वास बाहेर जाते वेळी त्या हवेचं तापमान तुम्हाला जाणवत आहे. आत जाते वेळी हवा आणि बाहेर जाते वेळी त्या तापमानामधला जो फरक आहे तो देखील तुम्हाला आता जाणवतोय. श्वासांवरती लक्ष केंद्रित करा. तापमानामधला फरक जाणीवेमध्ये आणा. खूप छान. श्वास आतमध्ये जातोय. शरीराची जी हालचाल होतीये त्यावर लक्ष द्या. बाहेर जाताना देखील शरीराची जी हालचाल होतीये त्यावर लक्ष केंद्रित करा. श्वासोच्छ्वास आत बाहेर होताना जी पोटाची आणि छातीची हालचाल होतीये त्याचं निरीक्षण करा. ते तुमच्या जाणीवेमध्ये आणा. खूप छान. संपूर्ण शरीराची जाणीव करून घ्या. अगदी दोन्ही पायांच्या बोटांपासून कमरेपर्यंत आणि कमरेपासून डोक्यापर्यंत पूर्णपणे शरीराचं वजन तुम्ही ज्या सतरंजीवर किंवा ज्या बेडवरती ज्या कपड्यावरती झोपलेल्या आहात फील करा. तुमच्या शरीराचं वजन त्या बेडवर, त्या कपड्यावर, त्या सतरंजीवर किती असावं जाणीव करा. तुमच्या शरीराचं वजन खालच्या पृष्ठभागावरती किती जाणवत असेल. तुम्ही ज्या बेडवर, पलंगावर किंवा सतरंजीवर झोपलेले आहात तो बेड आता तुम्हाला दिसतोय. ती जागा तुम्हाला दिसतीये. ती रूम तुम्हाला दिसतीये. तुम्ही ज्या ठिकाणी आता झोपलेले आहात त्या खोलीमध्ये, त्या परिसरामध्ये आजूबाजूला काय काय आहे ते सुद्धा आता तुम्हाला दिसतंय. आणि तुम्ही स्वतःला देखील पाहताय की तुम्ही शवासनामध्ये निवांत योग निद्रेचा अभ्यास करत आहात. खूप छान. आता फोकस करा. पूर्ण लक्ष केंद्रित करा तुमच्या श्वासांवरती. अगदी नैसर्गिकरित्या श्वास घ्यायचा
आणि सोडायचं. कोणताही बदल न करता, कोणताही वेगळा प्रयास न करता, फक्त हवा आतमध्ये घेताय आणि बाहेर सोडताय. योग निद्रेचा हा अभ्यास सुरू असताना संपूर्ण लक्ष तुमचं माझ्या आवाजावरती केंद्रित असणार आहे. मी देत असलेल्या सूचनांप्रमाणेच तुमचं पूर्ण लक्ष केंद्रित करणार आहात. मी देत असलेल्या प्रत्येक सूचनेवरती तुमचं लक्ष केंद्रित होत असेल. पूर्ण लक्ष माझ्या प्रत्येक शब्दांवरती असणार आहे. डोळे बंद ठेवूनच माझ्या सूचनांचं तुम्ही पालन करणार आहात. कल्पना करायला सांगेल ती कल्पना करणार आहात. तुम्हाला ह्या योग निद्रेच्या अभ्यासाचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. फक्त जाणीवेतून, कोणतीही शारीरिक क्रिया न करता फक्त जाणीवेतून हा अभ्यास पूर्ण होणार आहे आणि याचा फायदा देखील तुम्हाला मिळणार आहे. आता तुम्ही जो काही संकल्प घेताय तो संकल्प एका वाक्यामध्ये स्पष्टपणे मनातल्या मनात तुम्हाला बोलायचं. 2 ते 3 वेळेला पूर्ण विश्वासाने कल्पना करून ते वाक्य उच्चारायचे. वर्तमान काळामध्ये सकारात्मक वाक्य जी तुमची अपेक्षा असेल, ह्या योग निद्रेच्या अभ्यासामध्ये तुम्ही जे काही सकारात्मक वाक्य बोलणार आहात, जो तुमचा संकल्प आहे, तो संकल्प पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हे वाक्य आता बोलायचे. 2 ते 3 वेळेला ते वाक्य बोला. जो तुमचा उद्देश आहे तो बोला. पूर्ण विश्वासाने ते वाक्य मनातल्या मनामध्ये तुम्हाला बोलायचं. खूप छान. आणि आता संपूर्ण लक्ष मी सांगत असलेल्या प्रत्येक शरीराच्या भागावरती केंद्रित करायचं. मी सांगत असलेला प्रत्येक तुमच्या शरीराचा भाग तुम्हाला कल्पनेमधून पाहायचा. डोळे बंदच आहेत आणि सगळ्यात शेवटी मी ज्या वेळेला सांगेन त्याच वेळेला तुम्ही डोळे उघडणार आहात. लक्ष केंद्रित करायचे. कोणतीही हालचाल न करता शरीराचे लक्ष केंद्रित करा. मधूनच डाव्या पायाचा अंगठा, त्या अंगठ्या शेजारचं पहिलं बोट, दुसरं बोट, तिसरं बोट आणि शेवटचं बोट. डाव्या पायाचा पंजा, डाव्या पायाचे तळवे, डाव्या पायाची टाच. जसजसं तुम्ही त्या भागावरती लक्ष केंद्रित करताय, तो भाग शिथिल होत चाललेला आहे. डाव्या पायाची पोटरी, पूर्ण लक्ष केंद्रित करायचं. डाव्या पायाची पोटरी, डाव्या पायाचा गुडघा, डाव्या पायाची मांडी, डावा पृष्ठभाग, डाव्या बाजूचे नितंब, डाव्या बाजूचा खांदा, डाव्या बाजूचा दंड, डाव्या बाजूचा कोपरा, डाव्या बाजूचा पूर्ण हात,
डाव्या बाजूचा पंजा, डाव्या हाताचा अंगठा, डाव्या हाताच्या अंगठ्या शेजारचं पहिलं बोट, लक्ष केंद्रित करा. दुसरं बोट, तिसरं बोट आणि शेवटचं बोट. आता लक्ष केंद्रित करायचे उजव्या पायाच्या अंगठ्यावरती. उजव्या पायाचा अंगठा, त्या शेजारील उजव्या पायाचं पहिलं बोट, दुसरं बोट, तिसरं बोट, शेवटचं बोट. उजव्या पायाचा पंजा, उजव्या पायाचा तळवा, उजव्या पायाची टाच, उजव्या पायाची पोटरी, उजव्या पायाचा गुडघा, उजव्या पायाची मांडी, उजवा पृष्ठभाग, उजव्या बाजूचा नितंब, खांद्याचा उजवा भाग, उजव्या हाताचा दंड, उजव्या हाताचा कोपरा, संपूर्ण उजवा हात, उजव्या हाताचा पंजा, उजव्या हाताचा अंगठा, उजव्या हाताच्या अंगठ्या शेजारील पहिलं बोट, दुसरं बोट, तिसरं बोट आणि शेवटचं बोट. तुमची कंबर लक्ष केंद्रित करा. तुमचं पोट, बेंबीचा भाग, तुमची छाती, तुमची पाठ, संपूर्ण पाठ, पोटाच्या पाठीमागील भाग, कमरेच्या वरचा भाग, तुमची मान, तुमचा गळा, हनुवटी, दोन्ही गाल, उजव्या बाजूचा गाल, उजव्या बाजूचा डोळा, डोळ्यांच्या पापण्या, उजवी नाकपुडी, डावा डोळा, डाव्या डोळ्यांची पापणी, डावी नाकपुडी, संपूर्ण नाक, वरचा ओठ, खालचा ओठ, दोन्ही ओठ एकमेकांना स्पर्श करतात ती जागा, डावा गाल, उजवा गाल, उजवा कान, डावा कान, कपाळ, माथा, संपूर्ण डोकं. आणि आता पूर्ण शरीर, दोन्ही पायांच्या बोटांपासून डोक्यापर्यंतचा भाग स्कॅन करत चला. पूर्ण बॉडी स्कॅन होतीये. आणि आता
संपूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित करायचं. नैसर्गिकरित्या श्वास तुम्ही आतमध्ये घेताय आणि बाहेर सोडताय. श्वासांवर लक्ष केंद्रित करत असताना ऊर्जा देखील अनुभवायची. पूर्ण जाणीव करून घ्या. मी 20 पासून 1 पर्यंत उलटी अंक मोजतोय. 20 ला श्वास आतमध्ये घेताय आणि बाहेर सोडताय. 19 ला पुन्हा एकदा 18 ला श्वास तुम्ही आतमध्ये घेताय. 17 ला तुम्ही बाहेर श्वास सोडताय. मी मनातल्या मनात म्हणणार आहे, तुम्ही देखील मनातल्या मनामध्ये श्वास आत घेते वेळी 20, बाहेर सोडते वेळी 19, पुन्हा श्वास आतमध्ये घेते वेळी 18, बाहेर सोडते वेळी 17, असं करत करत 1 पर्यंत तुम्ही येणार आहात. आणि नंतर पूर्ण लक्ष तुमच्या हृदयावरती केंद्रित कराल. एक दिव्य प्रकाश तुम्हाला पाहायला मिळेल. चला तर मग सुरुवात करूया. 20. पुढील अंक तुम्ही मनातल्या मनात मोजणार आहात. अंक मोजायचे संपल्यानंतर कल्पना करा, एक दिव्य प्रकाश तुमच्या हृदयामधून बाहेर पडतोय. एक दिव्य प्रकाश तुमच्या हृदयामधून बाहेर पडतोय आणि हा दिव्य प्रकाश तुमच्या संपूर्ण शरीराला पावन करून बाहेर पडतोय. त्याचं उगम स्थान तुमच्या हृदयामध्ये आहे. हा प्रकाश तुमच्या कुटुंबामधल्या प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचलेला आहे. बघा, कल्पना करा, हा प्रकाश तुमच्या हृदयातून निघून तुमच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचतोय. तुमच्या ओळखीतल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा प्रकाश पोहोचत चाललाय. तुमच्या शेजारी पाजारी, मित्रमंडळी, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी, समाजामधील घटक, जी काही लोक आहेत, जी तुमच्या परिचित आहेत, त्यांच्यापर्यंत हा दिव्य प्रकाश पोहोचतोय. आणि ह्या प्रकाशासोबत तुम्ही या सर्व मंडळींना आशीर्वाद देताय. या दिव्य प्रकाशाच्या माध्यमातून तुम्ही या प्रत्येक व्यक्तीला आशीर्वाद देताय. आणि आता सर्व तुमच्या शहरामधल्या
अनोळखी लोकांना देखील तुम्ही हा प्रकाश देताय, त्याचबरोबर तुमचे आशीर्वाद देखील देताय. पूर्ण तुमच्या देशामधल्या सगळ्या लोकांना तुम्ही हा प्रकाश देऊ करताय. देशाचा नकाशा डोळ्यासमोर आणायचा आहे. तुमच्या हृदयातून निघणारा हा प्रकाश संपूर्ण देशामधल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचतोय. तुमचा आशीर्वाद पोहोचतोय आणि आता संपूर्ण विश्वामध्ये हा प्रकाश तुमच्या हृदयामधून पसरतोय. सर्व प्राणीमात्रांना हा प्रकाश पोहोचतोय आणि तुमचा आशीर्वाद देखील पोहोचतोय. आणि या पूर्ण विश्वामधून हा दिव्य प्रकाश, ह्या संपूर्ण ब्रह्मांडामधून हा दिव्य प्रकाश पुन्हा एकदा तुमच्या हृदयामध्ये साठत चाललेला आहे. पुन्हा तो तुमच्याकडे येतोय. या विश्वामधून तो प्रकाश तुमच्या हृदयामध्ये पुन्हा येतोय. प्रत्येक प्राणीमात्राकडून हा प्रकाश तुमच्या हृदयामध्ये येतोय. ह्या संपूर्ण देशामधून हा दिव्य प्रकाश तुमच्या हृदयामध्ये पुन्हा परत येतोय. या समाजामधल्या ओळखीच्या अनोळखीच्या व्यक्तीच्या हृदयामधून हा प्रकाश निघून पुन्हा एकदा तुमच्या हृदयामध्ये येतोय. ह्या विश्वामधल्या प्रत्येक प्राणीमात्रापासून निघालेला हा प्रकाश तुम्हाला आशीर्वाद देतोय. ह्या देशामधून आलेला हा प्रकाश तुम्हाला आशीर्वाद देतोय. तुमच्या शहरामध्ये असलेल्या ओळखीच्या आणि अनोळखी व्यक्तीमधून आलेला हा प्रकाश तुमच्या हृदयामध्ये स्थित होतोय. तुम्हाला आशीर्वाद देतोय. तुमच्या ओळखीच्या मित्रमंडळींकडून आलेला हा प्रकाश तुम्हाला आशीर्वाद देतोय. कुटुंबामधल्या तुमच्या प्रत्येक सदस्याकडून हा दिव्य प्रकाश तुमच्या हृदयामध्ये आलेला आहे. तुम्हाला आशीर्वाद देखील मिळालेला आहे. खूप चांगलं वाटतं. आणि आता लक्ष द्यायचंय तुम्हाला तुमच्या आत्ता येत असलेल्या भावनेकडे. त्या भावनेची जाणीव फक्त ठेवायची साक्षी भावना. एका मागोमाग दुसरी भावना येत राहील. जी भावना येते त्याच्या विरुद्ध भावनेवरती सुद्धा लक्ष केंद्रित करा. जी कुठली भावना तुमच्या मनामध्ये आता येते त्याच्या विरुद्ध भावनेकडे सुद्धा लक्ष द्या, जेणेकरून साक्षी भावाने तुम्हाला ही भावना पाहता येईल. काहीही न करता फक्त पाहायचंय, साक्षी भावाने पाहायचंय. एक भावना समोर आली की तिच्या विरुद्ध भावनेकडे लक्ष द्यायचं, काहीही करायचं नाही. दुसरी भावना आली की त्याच्या विरुद्ध भावनेकडे लक्ष द्यायचंय. साक्षी भावाने कुठलाही विचार न करता फक्त पाहायचंय. फक्त साक्षी भावाने प्रत्येक भावना बघत चला, त्याच्या विरुद्धची भावना सुद्धा बघत चला. आणि आता कल्पना करायची आहे, मी जो जो शब्द उच्चारेन ती कल्पना करायची, मनस्पटलावरती ते चित्र पाहायचंय. आणि आता डोळे बंद असल्या कारणाने जे चिदाकाश तुम्ही पाहताय, जो काळा पडदा तुमच्या डोळ्यांच्या समोर दिसतोय, तो पाहायचा आहे. चिदाकाश, काळा पडदा. मी जो जो शब्द उच्चारेन तीच कल्पना तुम्ही करणार आहात. त्या मनस्पटलावर एक सुंदर गुलाबाचं फूल, गुलाबाचं झाड, एक छानसा बगीचा, सुंदर पक्षी, पक्षी झाडावर बसले. आणि आता हे पक्षी उडाले आकाशामध्ये. निरभ्र आकाश,
डोंगर, वाहणारं पाणी, झरा, खूपशी हिरवीगार झाडं, झाडांच्या वरती आकाश, ढग, विमान, पॅराशूट, शेती, हिरवीगार शेती, वाहणारी नदी, त्या नदीवर पूल, बैलगाडी, कार, बिल्डिंग, लोक, आनंदी लोक, सोनं, चांदी, हिरा, कपडे, मंदिर, परमेश्वर, प्रसाद, आशीर्वाद, तुम्ही आनंदी आहात. खूप छान, खूप छान. आणि आता तुम्ही अगोदर जो संकल्प घेतला होता तो संकल्प पुन्हा एकदा तुम्हाला मनोमन बोलायचे 2 ते 3 वेळेला. सकारात्मक संकल्प, वर्तमान काळामधलं वाक्य असावं. 2 ते 3 वेळेला तो संकल्प पुन्हा एकदा त्या वाक्यांमध्येच उच्चारा, मनातल्या मनामध्ये. खूप छान. आणि आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. संपूर्ण लक्ष नैसर्गिक श्वासांवरती केंद्रित करा. खूप छान. हवा आतमध्ये येते आणि लयबद्ध पद्धतीने बाहेर जाते. तापमानामधला फरक, हवेच्या तापमानामधला फरक मला जाणवतोय. थोडीशी थंड हवा आतमध्ये येते आणि उष्ण हवा बाहेर जाते. नाकपुडीवरती लक्ष केंद्रित करा. आता नाकावरती लक्ष केंद्रित करा. डावा डोळा, उजवा डोळा, कपाळ, दोन्ही भुवया, भ्रूमध्य, संपूर्ण डोकं, वरचा ओठ, खालचा ओठ, त्यामधला स्पर्श, दोन्ही गाल, दोन्ही कान, संपूर्ण चेहरा, गळा, मान, दोन्ही खांदे, दोन्ही हात, हातांची बोटे, दोन्ही हात, छाती, पाठ, पोट, कंबर, उजव्या मांड्या, उजव्या पायाचा गुडघा, उजव्या पायाची पोटरी, उजव्या पायाचा टाच, उजव्या पायाचा पंजा, उजव्या पायाचा अंगठा, उजव्या पायाची सगळी बोटे, डाव्या पायाची मांडी, डाव्या पायाचा गुडघा, डाव्या पायाची पोटरी, डाव्या पायाची टाच, डाव्या पायाचा पंजा, डाव्या पायाचा अंगठा, डाव्या पायाची बोटे, संपूर्ण शरीराचं वजन तुम्हाला जाणवतंय. संपूर्ण शरीराचं वजन थोडस तुम्हाला आता जाणवतंय. ज्या भागावरती तुम्ही शवासनामध्ये झोपलेला आहात तो भाग तुम्हाला दिसतोय. तुमचं शरीर तुम्हाला दिसतंय. तुमचं शरीर आता जिथे आहे
तो परिसर, ती खोली, तो बेड, ते आसन तुम्हाला दिसतंय. तुम्ही ज्या खोलीमध्ये आहात ती खोली तुम्हाला दिसते. आजूबाजूचा आवाज त्याची जाणीव होते. तुमचं शरीर, त्याला होणारा हवेचा स्पर्श, जागेचा स्पर्श, कपड्यांचा स्पर्श जाणवतोय. या वातावरणामध्ये आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींकडे तुमचं लक्ष जात आहे. काही आवाज, वातावरणामधला बदल जाणवतोय. आता हळूच दोन्ही पायांची बोटे हलवायची, हळुवारपणे हलवायची, एकदम हळुवारपणे दोन्ही पायांची बोटे हलवायची. हळूच दोन्ही पायांचे पंजे आणि टाचा थोडेसे हलवायचे, अगदी हळुवारपणे हलवायचे. दोन्ही पायांच्या बोटांपासून दोन्ही पायांचे गुडघे आणि कमरेपर्यंतचा भाग, दोन्ही पाय म्हणजेच हळुवारपणे हलवायचे, एकदम हळुवारपणे हलवायचे. दोन्ही हातांची बोटे हळुवारपणे, अगदी हळुवारपणे हलवायची, अगदी हळुवारपणे हलवायची. दोन्ही हातांचे पंजे हळुवारपणे हलवायचे. दोन्ही हात कोपऱ्यांपासून हलकीशी हलवायचे, अगदी हलकीशी. अजूनही डोळे बंदच आहेत. दोन्ही हातांचे दंड अगदी हलके हलवत आहेत. दोन्ही खांदे अगदी हळुवारपणे हलवत. दोन्ही हात आणि दोन्ही पाय हलकेशी, एकदम हलकेशी हलवत. डोकं हळुवारपणे थोडंसं हलवत. पोट थोडेसे हलवत. डोळे बंदच आहेत पण आपण थोड्याशा मिक्स करतोय. भुवया वर खाली करतोय. थोडेसे दोन्ही कान हलवताय, डोळे बंदच आहेत. मान थोडीशी हलवताय. आता संपूर्ण शरीराची पूर्णपणे जाणीव झालेली आहे. शरीराची पूर्णपणे जाणीव झालेली आहे. पूर्णपणे जाणीव झालेली आहे. शरीराची पूर्णपणे जाणीव झालेली आहे. डोळे बंदच आहेत. थोडंसं शरीर कमरेपासून खांद्यापर्यंत थोडंसं हलवताय आणि मग हळुवारपणे, अगदी हळुवारपणे उजव्या बाजूला तुम्ही कलंडताय, उजव्या कुशीवर झोपताय. डोळे बंदच आहेत. ज्यावेळेस तुम्हाला योग्य वाटेल, कम्फर्टेबल वाटेल, त्यावेळेला तुम्ही सहज उठून बसताय. उठून बसल्यानंतर तुम्हाला हवे त्यावेळेला डोळे तुम्ही उघडू शकता. खूप छान. डोळे उघडल्यानंतर तुमचा हा योग निद्रेचा अभ्यास पूर्ण झालेला आहे. धन्यवाद.